मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सिडकोमधील फोटोमळा अंबड इथे श्री विष्णू महायज्ञ आणि श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाचं भव्य असं आयोजन करण्यात आलं होतं. 7 दिवसीय पंचकुंडात्मक श्रीमद भागवत कथेचा शुभारंभ ध्वजारोहण आणि भूमिपूजनानं करण्यात आला आहे. या परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. कार्यक्रमानिमित्तानं भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. मिरवणुकीमध्ये महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावरती कलश घेऊन उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय. तसेच प्रमुख कथावाचक राष्ट्रीय संत जगन्नाथ मिठाधीश्वर श्री महंत राघवदासजी महाराज यांची रथामधनं मिरवणूक काढण्यात आली आहे. संध्याकाळी झालेल्या प्रवचनादरम्यान असंख्य भाविकांनी उपस्थित राहून श्रीमद भागवत कथेचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी आमदार सीमा हिरे तसेच शरद फडोळ, प्रतिभा पवार, नगरसेवक मुकेश शहाणे, भागवत आरोटे, राकेश दोंदे, सुधाकर बडगुजर, हर्षा गायकर, तानाजी पडोळ, निवृत्ती इंगोले, रामदास मेदगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष विभास सिंह, उपाध्यक्ष राहुल सिंह आणि उत्तम सिंह, कोषाध्यक्ष राजसिंह तसेच आयोजक धीरज सिंह, गुंजन सिंह आणि विक्रम प्रताप सिंह यांच्या पुढाकारानं हा ज्ञानयज्ञ पार पडलाय. कार्यक्रमाचे सल्लागार राम उदार सिंह तसेच सुबोध सिंह, विकास मिथिलेश सिंह, ललित सिंह, अजय सिंह आणि कमलेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला आहे. तो हिसाब लगाते हैं कि हमारा इससे रिलेशन क्या है, हमें जाना चाहिए या नहीं जाना चाहिए, हम अगर चले गए तो हमारा कितना लाभ हानि होगा, ये सारा का सारा हिसाब आप लगाते हैं. लेकिन परमात्मा जब किसी को दुखी देखता है, इसमें 5 जगह उपनिषद ने लक्षण दिया. यदा वेदेषु, जिस समय वेद के ऊपर कोई लांछन होता है, कुठाराघात होता है, तो भगवान आने को विवश हो जाता है. क्योंकि वेद में भगवान की पूरी नीति सुरक्षित है. भगवान वेद वेद्य है. पुराणों में वर्णन है जिस समय महाप्रलय होता है, तो महाप्रलय में कुछ नहीं बचता, तो भगवान को वेद बचाने के लिए मत्स्यावतार धारण करना पड़ता है. क्योंकि जल में केवल मछली रह सकती है. भगवान मछली बन के वेदों को मुख में रख के और गायब हो जाता है. तो जब वेद पर कोई आक्षेप आता है तो भगवान को आने का विवश हो जाता है. किरण आहेर, C24 नाशिक. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल.